एक धावांनी धावांचा श्री गणेशा फलंदाज शेखरने केलाय. तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र 30 ते 35 धावांचा टार्गेट जर ओम साई शाश्वत संघाने जर इथे उभारल्या तर खूप चांगलं चेसिंग टार्गेट असेल. पाहायचं आहे इथे मात्र जॉर्ज 11 संघ याही संघाला मात्र 30 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करेल. खूप चांगली रणनीती दोन्ही संघांना इथे मात्र आखावी लागणार आहे. पाहायचं आहे ऋतिक गोरडे महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज यावेळी मात्र चेंडू टॅप केलाय. रोहन चेलीच्या हातामध्ये इथे मात्र मोठा झटका बसतोय की काय. पंचांनी इथे मात्र रेफरल सुचवलाय. प्रथम दर्शनी इथे मात्र वीरा डेंजर झोन मध्ये दिसतोय आणि पुन्हाच्या इथे मात्र एकदा तिसऱ्या पंचासाठी कॉल आलेला आहे. पाहायचं आहे तिसरे पंच नक्कीच आपल्यापर्यंत योग्य तर निर्णय देतील. कारण धाव घेण्याची इथे कोणतीच गरज नव्हती खऱ्या अर्थाने, कारण कोणताही कॉल शेखरकडून आलेला नव्हता. इथे मात्र घाई केले असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अतिशय 19-20चा मामला आहे त्यामुळे काटेकोरपणे इथे मात्र निर्णय देतीलच यात काही शंका नाही आहे. थोड्याच वेळात आम्ही योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. इथे मात्र खूप क्लोज डिसिजन आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर. गोडाऊन मध्ये बघ ना आपल्या फोटो इकडे. हा थांब लावतो. हा हा प्रॅक्टिस काय करतो. अरे बाबा लाडू मोठेला सांग ना. तर अतिशय क्लोज कॉल होता मित्रांनो आणि त्यामध्ये मात्र इथे फलंदाज बचावला जातो कारण हा सामन्याचा अतिशय टर्निंग पॉइंट होता. कारण वीरासारखा फलंदाज खेळपट्टीवर असणं फार जमेची बाजू होती
आणि खूप चांगला प्रयत्न तिथे मात्र जॉर्ज 11 संघाकडून झाला होता. रोहन चंदलीचा खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. आणि मात्र पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज आपल्याला पाहायला मिळते. एक धाव. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तर नक्कीच इथे आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा फायदा विरा करेल का त्याच्यावरही संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या असतील. त्याचं खेळपट्टीवर असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऋत्विक गोलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय. ते मात्र खूप चांगली डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन केलंय. चेंज ऑफ पेस ज्याला म्हटलं जातं तो हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि 4 चेंडूचा खेळ 2 अशी धावसंख्या. आणि ऋत्विकने मात्र खूप चांगल्या पद्धतीने मागच्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच फॉर्म याही सामन्यात कायम राखला आहे. यावेळी मात्र सुरेखाचा फटका लगावला येत आहे बॅकवर्ड पॉइंटला. तिथे मात्र रोहन चिल्ले खूप चांगल्या पद्धतीने थ्रो करतोय. एक धाव तिथे मिळते. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 3 अशी धावसंख्या. आणि मात्र चांगला फ्लिक केला तिथे मात्र रमजान नॉन स्ट्रायकर एंडला जर थ्रो केला असता तर कदाचित संधी निर्माण झाली असती. तुर्तास षटकाची मात्र होते समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. आज खरं तर 26 जानेवारीचा दिवस सुट्टीचा दिवस जरूर आहे. भारतीयांसाठी एक मोठा दिवस आहे. आणि हा दिवस म्हटला की ठिकठिकाणी सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन केलं जातं. महिलांसाठी हळदी कुंकूचे कार्यक्रम गल्लोगल्ली साजरे केले जातात. तो हा महिना जानेवारी महिना. आणि तदनंतर मात्र गल्लोगल्ली जिथे मैदान असेल तिथे मात्र क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं. तो हा दिवस 26 जानेवारीचा दिवस. या पवित्र आणि शुभ दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा समस्त क्रिकेटपट्टू आणि भारतीय बांधवांना. ओळीयत मैदानाकडे गोलंदाजीसाठी उस्मान दाखल झालाय. याही गोलंदाजांनी मागच्या सामन्यात एक छाप सोडली होती. तो गोलंदाज शेखर यास. या मात्र फ्लिक केलाय शेखरने. 1 धावांकरिता 1 धाव मिळते. धावसंख्येचा धावफलक मात्र 1 धावाने पुढे सरसावणार आहे. 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जॉर्ज 11 संघाला ही स्पर्धेमध्ये म्हणजे अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी एक नामी संधी असेल. कारण त्यांच्या समोर आव्हान ठाकणारे सत्यविनायक कामोठे आणि मालाड संघ या आधीच या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे एक बलाढ्य संघ म्हणून जॉर्ज 11 संघ इथे चांगला खेळ करावा लागेल. तुर्तास उस्मान काय कमालीची डिरिवली परंतु बॅटची अलगद एज आणि गॅपमध्ये चेंडू आहेच. खूप चांगला थ्रो. पुन्हा एकदा जोरदार अपील आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. हा फलंदाज बाद आहे आणि एक मोठा झटका मात्र बसला जातोय साई शाश्वत संघाला. पहिल्या षटकामध्ये मात्र बचावला होता आणि धावचीसाठी मात्र इथे रेफर सुचवलाय पंचांकडून. माफ करा पंचांकडून नाही आहे तर हा फलंदाजाकडून घेतला जाणारा रेफरल आहे. त्यामुळे नक्कीच आपण तो डिसिजन पाहू आणि तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय देऊ. अँड इट इज क्लीन आउट. तुम्ही रिप्लेमध्ये सुद्धा ठळकपणे पाहू शकता. आणि एक जो रेफल होता तो रेफल गमावला आहे साई शाश्वत संघाने आणि क्लीन आउट आहे. त्यामुळे
रेफल आपल्या भातात असणं फार गरजेचं होतं. यानंतर तुम्हाला रेफर घेता येणार नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच इथे क्लीन आउट होता, एक क्लीन डिसिजन आपल्यापर्यंत पंचांनी कळवला होता आणि एक मोठा झटका मात्र साई शाश्वत संघाला बसतोय. मागच्या सामन्याचा सामनावीर विरा इथे मात्र फार मोठी धावसंख्यानं उभारता तंबूच्या आश्रयाला, त्याचं या खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं होतं. त्यामुळे एक मोठा झटका त्याच्या संघाला रनआउटच्या स्वरूपात. इथे मात्र उस्मान खूप प्रभावित मारा करतोय आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू घेऊन सज्ज होताना गणेश या फलंदाजासाठी. यावेळी मात्र उस्मानचा हा वेगवान चेंडू, या वेगवान चेंडूकडे मात्र गणेशकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं आणि डॉट चेंडूची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि उस्मान नसून हा वेगाने आणलेला तुफान आहे, अतिशय वेग, प्रचंड वेग त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू असेल उस्मानकडून. यावेळी मात्र सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हाच एकदा मिसटायमिंग स्ट्रोक, पुन्हाच एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र उस्मान खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. दोन लागोपाठचे डॉट चेंडू हाताळताना दिसतोय. एक महत्त्वाचा गोलंदाज या संघामधील आणि खऱ्या अर्थाने उस्मानला लय सापडले असं म्हणायला काही हरकत नाही. एक अचूक टप्पा वेगवान गोलंदाजासाठी असावा लागतो, त्या टप्प्याची हाताळणी मात्र उस्मानकडून आपल्याला पाहायला मिळते. पाचवा चेंडू असेल गणेशसाठी. यावेळी कमालीचा चेंडू हाताळला आहे. सेम टप्प्यावरची पिचिंग पायाचा वेध घेतोय. एक धाव मात्र पायचीच्या स्वरूपात. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 7 या धावसंख्येवर. वन टू गोचा आवाज नक्कीच दुमदुमतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेखर याच करता एक एक धावांचा अतिशय मोल या मैदानावर आहे. कर्णधार रोहन चिल्ले ते जाणून आहे. यामुळे मात्र खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट शेखरने हाताळलंय. तर 2 षटकाची समाप्ती होते. 8 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते साई शाश्वत संघाकडून. तर नक्कीच 4 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. तर खूप चांगला मारा आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. त्यामुळे इथून होणारे 3 षटकं, त्या 3 षटकामध्ये 25 धावा जमवणं फार गरजेचं आहे. 20 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल ठरू शकतो. कारण आपण कालच्या दिवसातला म्हणजे कालच्या शेवटचा सामना जर पाहिला असेल तर 28 धावा चेस करण्यात विके प्रतिष्ठान सारखा संघ अपयशी ठरला आणि 6 धावांनी तो संघ पराभूत झाला. त्यामुळे साई शाश्वत संघ इथे थोडासा बॅकफुटला जरूर आहे, परंतु इथे धावा त्यांना कराव्या लागणार आहेत. 31 धावा जर झाल्या तर खूप चांगला टोटल असेल. यावेळी मात्र ऋत्विकचा हा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, त्यावर मिळालेली 1 धाव. धावसंख्येचा धावफलक 9 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 लाख मोलाची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. माहीमचा महाराजा चषक 2024 हे 14वे पर्व. द्वितीय क्रमांक 50,000 रोख रकमेचं पारितोषिक असलेली स्पर्धा. नक्कीच जानेवारी महिन्याच्या अखेरीस समस्त मुंबई टेनिस क्रिकेटपटूंचं लक्ष लागणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. यावेळी मात्र काय कमालीचा चेंडू हाताळलाय. पकड पकड असा आवाज आला ऋत्विक यासकडून. कारण पहा, ऋत्विकने आपल्या भातात एक नवीन अक्षर आणलाय. मी साईच्या साई चेंडू वेगवान टाकणार नाहीये, मध्येच मी तुम्हाला चकवा देईल आणि तो चकवा दिलाय फलंदाजांना. निर्धाव चेंडू, तदनंतर मात्र तिसरा चेंडू घेऊन वेग वाढवण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुनील कडून होते आणि ते मात्र फलंदाजाला आपली क्रीज सोडावी लागणार आहे. झेलबाच्या स्वरूपात एक खूप चांगला झेल टिपतोय सुनील विश्वकर्मा अर्थातच गांगुली तिथे सज्ज होता.
तर नक्कीच प्रताप फलंदाजीसाठी आणले. मागच्या सामन्यात याही खेळाडूने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु चांगली फलंदाजी आज करायची आहे ही त्याच्या डोक्यात असेल, कारण त्यांच्या समोर मुंबईचा एक बलाढ्य संघ आहे. त्यामुळे इथून धावा काढणं फार कठीण आहे, परंतु कठीण काम सोपं करून दाखवावं लागणार आहे. NB स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आमची संपूर्ण टीम आपल्या सेवेसाठी खूप चांगलं चित्रण त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र काय कमालीचा न भन्नाट वेग, यष्ट्यांचा मात्र वेध घेऊन गेलाय आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट्स रोहितच्या भात्यामध्ये. आणि इथे मात्र कुठे ना कुठे ओम साई शाश्वत संघ थोडासा बॅकफुटला जातोय, धावा येत नाही आहेत आणि त्याच बरोबरीने गडीही बाद होत आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. इथे मात्र शेखर चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्याला कुठे ना कुठे स्ट्राईक देणं, धावफलक हलतात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे ऋत्विकचा सामना करणं थोडंसं कठीण आहे. आणि ऋत्विकचं मागचे 2 सामने पाहिले, म्हणजे हा दुसरा सामना पाहिला तर खूप चांगल्या वेगाचं मिश्रण त्याने केलं आहे. कधी फास्ट, कधी यॉर्कर, तर कधी हलगतचं लेग टर्न. त्यामुळे फलंदाजीची भंबेरी उडवली आहे ऋत्विकने याही सामन्यात. त्याचं वैयक्तिक दुसरं षटक मार्गस्थ आहे. मागच्या सामन्यात त्याने केवळ 6 धावा दिल्या होत्या आणि तीच पुनरावृत्ती याही सामन्यात तो करतोय. पहिल्या षटकात 4 आणि या षटकात केवळ 1 धाव दिली आहे. या मात्र खूप सुरेख असा फ्लेक, सेन्सिबल क्रिकेट. आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध आणि पंचांचा इशारा मात्र रेफरल आपल्यापर्यंत सुचवलंय. जेव्हा जेव्हा तुम्ही डायरेक्ट शूट मारता तेव्हा तेव्हा फलंदाज बाद होण्याची शक्यता वाढते. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकरता हा निर्णय आलेला आहे आणि पंच अभय हे देखील उत्सुक आहेत पाहायचंय. तर नक्कीच डायरेक्ट नेम आणि झालाय गेम फलंदाजाचा. इथे मात्र ज्या संघाचा तारानंद ठरला होता फलंदाज शेखर, त्यालाही मैदान सोडावं लागतंय. आणि 2 महत्वाचे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. त्यामुळे इथे जॉर्ज 11 संघ पूर्णपणे डॉमिनंट परफॉर्मन्स करताना इथे पाहायला मिळते. त्याचं श्रेय द्यावं लागेल खरं तर गोलंदाज ऋतिकला. पहा, मागच्या सामन्यातही त्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, केवळ 3च्या सरासरीने धावगती गेल्या होत्या. या सामन्यात तर अजून त्याने आपल्या गोलंदाजीची धार वाढवली आहे, म्हणजे केवळ 5च 11 चेंडूच्या समाप्तीनंतर त्याने दिल्या आहेत. यावरनं आपण कल्पना करू शकता काय कमालीचं षटक त्याने हाताळलंय. वन टू कोचा इशारा मात्र पंचांकडून येतोय. फलंदाजीसाठी वैभव, इथे मात्र डॉट चेंडू, काय कमालीचं षटक ऋतिक गोर्डेकडून हाताळलं जाते. केवळ 1 आणि 1 धाव देत 3 महत्वाचे गडी मात्र तंबूच्या आश्रयाला त्याने परतवल्यात. वेल बॉल ऋतिक. 2 षटकात 5 धावा फक्त त्याने बहाल केल्यात. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 9 या धावसंख्येवर, म्हणजे केवळ आणि केवळ 3ची सरासरी राखली जाते. अतिशय कमी अशी धावसंख्या धावफलकावर पाहिली जाते. परंतु हे मैदान जे आहे ते अनेक संघांना चकवा देणारं मैदान आहे. 1-2 षटकार जर आले तर कदाचित सामन्याचं पारड फिरू शकतं. ते गेम चेंजिंग फलंदाजी येणं अपेक्षित आहे. पाहायचं आहे आदित्यला ते शक्य होईल का. गोलंदाजीसाठी राहुल सुरवाडे अर्थातच लॅबो गोलंदाजीसाठी दाखल झाला आहे. टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळी मात्र चेंडू टॅप केलाय आदित्य याचकडून. 1 धाव तर सहजरित्या मिळणार आहे कव्हर पॉईंटच्या दिशेला. धावसंख्येचा धावफलक 10 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. शेवटचे 11 चेंडू शिल्लक असतील. या 11 चेंडूत जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित आहे. यावेळी मात्र लॅबोने चकवा दिलाय. लेफ्टनचा मारा करत ऑफ्टनचा मारा केलाय दुसऱ्या चेंडूवर आणि फलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडणारा हा चेंडू.
तिसरा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू गॅपमध्ये आहे. सुनील विश्वकर्मा चेंडूच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि एक धाव अंकित केली जाते. धावसंख्येचा धावफलक 11 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू असेल राहुल याचा, यावेळी मात्र मोठा फटका आणि इथे मात्र झटका लागल्यापासून वाचलाय फलंदाज. नाबाद जरूर आहे परंतु एक डॉट चेंडू, फलंदाज इथे बाद होतोय यष्टीचेच्या स्वरूपात. आदित्यलाही तर फलंदाजीसाठी आता मात्र यश दाखल होतोय. इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय राहुल. चेंडू दोन्ही बाजूला कट करतोय, खूप चांगला टप्पाही हाताळतोय. खरं तर राहुल आणि जॉर्ज 11 संघ एक वेगळं नातं आहे. एक फलंदाज म्हणून त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आहे. शेवटचा चेंडू आणि यावेळी चेंडू हवेत जरूर होता. रमजानसाठी एक सुवर्ण संधी होती. मागच्या 2 सामन्यापासून रमजान यष्ट्यांचा वेध घेतोय परंतु डायरेक्ट हिट काही लागत नाहीये. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर साई शाश्वत संघ जाऊन पोहोचलाय 5 गडी बाद 13 या धावसंख्येवर. या स्पर्धेतील निश्चयंकी धावसंख्येकडे मात्र आगेकूच करतोय. पियुष गोलंदाजीसाठी अंबरनाथ बदलापूर या परिसरातील हा गुणवान गोलंदाज दाखल होतोय. मोठा फटका, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये आहे. चेंडू पुन्हा एकदा रमजानकडे जातोय. एक धाव, 14शी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि पियुष एक दर्जेदार गोलंदाज आहे, यात काही क्षमताच नाही आहे. कारण दोन्ही बाजूला कट करण्याची क्षमता या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे आणि त्याचा परिचय मात्र इथे देताना फलंदाज यशलाही मैदान सोडावं लागणार आहे.
पाचारण करण्यात आलेलं आहे, कारण धावसंख्येचं कमी टोटल धावफलकावर पाहायला मिळते. त्यामुळे एक पिंच हिटरची भूमिका ऋत्विक कशा प्रकारे बजावणार आहे याकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत. पाहायचं आणि क्रिकेटमध्ये अशा फार कमी संधी मिळतात. एखादा गोलंदाज सलामीला फलंदाजीला येतो, असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. तर नक्कीच इथे फलंदाजांनी तर निराशा केलंय ओम साई शाश्वत संघाच्या संघाने, परंतु इथे 18 धावांचा ते बचाव करतील का हा एक मोठा प्रश्न आहे. तर वळूयात सामन्याकडे. सामन्याला मात्र सुरुवात होते. 18 धावांचं एक माफक धावांचं लक्ष्य उभं टाकलंय जॉर्ज 11 संघासमोर. सामन्याला होते सुरुवात स्ट्राईक एंडला राहुल सुरवाडेला आपण पाहू शकता, आणि ते मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. एक अतिरिक्त धावांनी सुरुवात जॉर्ज 11 संघाकडून पाहायला मिळते. इथे मात्र राहुल कडून धावा तर येतीलच. ऋत्विक कशा प्रकारे फलंदाजी करेल याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या असतील, यात काही शंका नाहीये. पाहायचंय यावेळी मात्र काय कमालीचा चेंडू. कोणतंही उत्तर नव्हतं राहुल सुरवाडेच्या फलंदाजाकडे, आणि यष्ट्यांचा वेध मात्र घेण्यास यशस्वी ठरतोय आदित्य. आणि पहिला मोठा झटका. मी आधीच म्हटल्याप्रमाणे 30 धावा जर धावफलकावर असताना तर हा सामना पाहायला थोडीशी मजा आली असती, परंतु त्या धावा लागलेल्या नाही आहेत. परंतु आम्ही हा सामना सोडणार नाहीये असंच काहीसा आत्मविश्वास गोलंदाजाच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाला. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र आदित्यने मोठा झटका जरूर दिलाय. फलंदाजीसाठी मात्र सुनील विश्वकर्मा दाखल झालाय. स्वीपचा महत्वाचा आश्रय. इथे मात्र धावचीची संधी उपलब्धी होती, परंतु अति जलद गतीने चेंडूवर येणं आणि थ्रो करणं फार गरजेचं होतं. एक धाव इथे मात्र सुनील विश्वकर्मा आपल्या खात्यामध्ये नोंदवतोय. धावसंख्येचा धावफलक 2 या धावसंख्येवर. इथे मात्र ऋतिक गोरडे फलंदाजीसाठी, ज्याला आपण फार कमी वेळा पाहतो सलामीची फलंदाजी करताना, तो मात्र दाखल झालाय. आणि यावेळी मात्र ऋत्विकने मात्र जॉर्ज 11 संघाला दाखवून दिलंय पहिल्या चेंडूवर, मीही चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतो आणि तुम्ही मोक्याच्या क्षणी मलाही फलंदाजीला पाठवू शकता. असंच काहीसं चित्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. स्विच हिटचा फटका खूप सुरेख पद्धतीने हाताळलाय. पुढील चेंडू असताना यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. सुनीलला मैदान सोडावं लागणार आहे. धावचीच्या स्वरूपात इथे मात्र सुनीलला आपली विकेट गमावी लागते. मी आधीच म्हटल्याप्रमाणे 31 धावा जर असत्या धावफलकावर तर सामना पाहायला अधिक मजा आली असती, परंतु तुर्तास 2 गडी बाद होताना 3 धावा जमावल्यानंतर, त्यामुळे ही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये जॉर्ज 11 संघाला. कारण 18 धावांचं लक्ष्य जरूर आहे, कमी लक्ष्य जरूर आहे, परंतु इथे तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. कारण आधीच म्हटल्याप्रमाणे याही संघाकडे दर्जेदार गोलंदाज आहेत, त्याची प्रचिती पहिल्या षटकात आपल्याला आलेली आहे. पाहायचं आहे आदित्य खूप चांगलं षटक हे हाताळलंय. 2 महत्वाचे झटके त्याने दिले आहेत. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पाहायचंय 5वा चेंडू घेऊन आदित्य मात्र खूप सुरेख असा फटका मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु चेंडू थोडासा गॅप मध्ये होता. 1 धाव मिळून दिली आहे. आणि वनटुकोचा आवाज पुन्हा एकदा इथे प्रभावी करतोय. खरं तर नक्कीच येणारा अनेक आयोजक या गोलंदाजावर नजरा ठेवून असतील. तो गोलंदाज आपण आदित्यला पाहू शकता. खूप चांगला आत्मविश्वास, खूप चांगला टप्पा त्याच्या गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळी मात्र काय कमालीचा फटका इथे मात्र ऋत्विक हाताळतोय. एक धाव तर तिथे सहजरित्या मिळते. षटकाची होते समाप्ती आणि धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 5. तर नक्कीच आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावांची गरज असेल 13. आणि तुम्हाला सांगून विश्वास पटणार नाहीये, या 5 धावसंख्येमध्ये ज्या महत्वाच्या धावा आहेत 3 धावा ह्या ऋत्विकच्या आहेत. गोलंदाजी करताना केवळ आणि केवळ त्याने 5 धावा बहाल केल्या होत्या 2 षटकात. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला मात्र फलंदाजीत बढती देण्यात आलेली आहे. 5 अशी धावसंख्या. या संघाचा अजून एक महत्वाचा गोलंदाज वीरा मात्र दाखल होतोय गोलंदाजीसाठी. पाहायचंय वीराच्या गोलंदाजीकडे सर्वांच्या नजरा असतील. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू सोडून दिलाय आणि एक अतिरिक्त धाव जॉर्ज कल्याण संघाच्या खात्यामध्ये. 6 अशी धावसंख्या. यावेळी मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज लेमन कट ज्याला आपण म्हणू शकतो. एक धाव तिथे पुन्हा एकदा ऍड होईल ऋत्विकच्या भात्यामध्ये. धावसंख्येचा धावफलक 7 या धावसंख्येवर. यावेळी मात्र रोहन चिल्लेच्या बॅटमधून तिथे संकटात आहे रोहन. डायरेक्ट हिट जर लागला असता तर कदाचित रोहनला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु सुदैवी ठरतोय. अजून एक धाव मात्र त्याच्या खात्यामध्ये. आणि चान्स तर तुम्हाला इथे बनवावेच लागतील, कारण एकच गोष्ट आहे जी साई शाश्वत संघाला विजय मिळवून देईल ती म्हणजे विकेट्स. तुर्तास रोहन चिल अतिशय शांत चित्ताने फलंदाजी करतोय. 10 अशी धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा ऋत्विक ऑन स्ट्राईक. मात्र आगळी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऋत्विक इथे यशस्वी ठरतोय. धावसंख्या मात्र 11 या धावा फलकावर नोंदवल्या जात आहेत. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. यावेळी मात्र कमालाचा चेंडू. चेंडू गॅपमध्ये. सेन्सिबल क्रिकेट रोहन चिल्लेकडून. आणि इथे ऋत्विक तू मैं असंच काहीसं चित्र. ऋत्विकला धाव घ्यायची नव्हती. बाबा मी थकलोय गोलंदाजी करून असंच काहीसं सुचवताना रोहनला, परंतु रोहनलाही सांगितलं भाई अजून आपण सामना जिंकलेलो नाहीये त्यामुळे धाव घ्यायची आहे. 2 धावा घेतल्याही. यावेळी मात्र सूर्य कसा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव तिथे सहजरित्या मिळतेय. तदनंतर मात्र अजून एक धाव. 2 धावा मात्र ऍड होतील धावसंख्येमध्ये. धावसंख्येचा धावफलक 15 या धावसंख्येवर. तीन धावांची गरज आहे. ऋत्विककडून जर एखादा षटकार पाहायला मिळाला तर नक्कीच त्याची चाचणी करायला खरं तर हरकत नाही. ऋत्विकने एक चान्स घ्यायला हरकत नाहीये अशी प्रेक्षकांची मागणी आहे. पाहायचं आहे तो चान्स घेईल का. चान्स जरूर घेतला होता, परंतु चेंडू जरी बॅटला लागला नसला तरी अतिरिक्त चेंडू होता. एक धाव तिथे पाहायला मिळाली. 2 धावांची फक्त गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा खूप चांगला सेन्स वाईटच्या स्वरूपात. आता केवळ 1 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पाहायचं आहे ऋत्विक षटकार मारेल का, हा एकच प्रश्न राहिलाय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आणि या फटक्यानंतर जो फटका लगावण्यासाठी मी दाखल झालो होतो तो फटका मात्र दैव मदतीला नव्हतं. षटकार जाण्यापासून हा चेंडू रोखलाय. 1 धावाने मात्र जॉर्ज 11 संघ अंतिम 8 मध्ये टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. अभिनंदन जॉर्ज 11 संघ. चला साई शाश्वत संघ आपण पराभूत जरूर झालाय, परंतु नक्कीच